श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत हिराबाई ठक्कर यांनी लिहिलेल्या ग्रंथावर आपण गेले कित्येक गुरुवार बऱ्याचशा गोष्टी समजून घेत आहोत. गेल्या गुरुवारी हा जो अकर्मात कर्म पाहणे हा महत्वाचा भाग होता आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, बऱ्याच प्रवचन पाहणाऱ्यांनी मला सांगितलं की हा भाग फारच गहन होता, किंवा कठीण होता. कठीण असं काहीच नाहीये. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हा भाग फार महत्वाचा होता आणि तो फार सोपा होता. आपण कर्म करत असताना कर्माकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावर कर्म ठरतं. कर्म त्याचं फळ देण्यासाठी संचितात जमा न होता त्याचं चांगलं किंवा वाईट कसलंही फळ आपल्याला मिळायचं नसेल तर आपण ते चांगल्या कार्यासाठी केलं पाहिजे. मनोमन असा विचार केला पाहिजे की हे मी समाजाच्या कल्याणासाठी करतो आहे किंवा करते आहे किंवा कुणाच्या तरी चांगल्यासाठी, आणि त्यापासून मला कसल्याही प्रकारचं फळ नको, कारण हे मी करत नसून साक्षात परमात्मा माझ्या आत बसून तो करतो आहे. आणि असं करत असताना प्रत्येक कर्मात अकर्म पाहत असताना हळूहळू अशी अवस्था प्राप्त होते की जो करता आहे तो करतो आहे, पण त्याच्या संचितात कसल्याही प्रकारची कर्म जमा होत नाहीत किंवा परिपक्व व्हायला तयार होत नाहीत. प्रारब्ध बनून ती पुन्हा आपल्याला भोगायला लागत नाहीत. असा जो करता आहे तो करता कर्म करत असता त्या अकर्मामध्ये सुद्धा कर्म पाहायला लागतो. की उलट दिशेने जाणारा हा उलट दिशेने जाणारा प्रवाह आपण गेल्या गुरुवारी शिकतो. म्हणजे काय तर आपण आत्मा आहोत, परमात्म्याचे अंश स्वरूप. परमात्मा आपल्या आत बसलेलाच आहे. तो करत असून त्याच्या प्रित्यर्थ त्याच्यासाठी त्याचं जे कार्य आपल्याला विहित करून दिलंय, त्याने आपल्याला का जन्म दिलाय, त्याचं कुठचं ना कुठचं तरी कार्य तो आपल्याकडून करून घेऊ इच्छित आहे म्हणून. पण या जन्मात आल्यानंतर आपण त्याचं कार्य विसरून अनेक बाकीची कार्य करत राहतो आणि ती करत असताना अनेक कर्म आपल्या हातून घडतात ज्याच्यात आपण पाप आणि पुण्याचा विचार न करता अजाणतेपणी कर्म करतो. आपलं क्रियमाण जे आहे, आपण जे काम करतो आहोत आतापर्यंत गेल्या कित्येक गुरुवारी आपण पहिलं क्रियमाण शिकलो. क्रियमाण म्हणजे काय तर आता आपण जे कर्म करतो आहोत ते क्रियमाण आहे. हे आपल्याला सजगतेने केलं पाहिजे जेणेकरून आपण कुठच्याही जे फळ आहे ते चांगलं किंवा वाईट, तर वाईट आपल्याला करायचंच नाही, चांगलं करा, तुम्हाला त्याचं फळ पटकन मिळेल किंवा त्याचं अंशस्वरूप फळ मिळण्यासाठी संचितात जमवलं. संचित म्हणजे आपण शिकलो संचय होणे. हे चित्त आहे, त्या चित्तामध्ये त्याचा संचय होतो, हे सुद्धा आपण छानपैकी समजलो. यानंतर ते संचितात जमा असलेलं परिपक्व होऊन योग्य वेळ येताच फळ देतं, त्याला आपण प्रारब्ध म्हणतो, कारण ते प्रारंभ होतं ते फळ देण्यासाठी. त्यानंतर आपण हळूहळू सूक्ष्मात सूक्ष्म गेलो आणि अनेक गोष्टींचा अभ्यास केला की कर्म कशा प्रकारे घडतं, कर्म अकर्म विकर्म अशा पद्धतीने अनेक आपण कर्म शिकत गेलो. पण अकर्म जे आहे त्या अकर्मावर आपण गेल्या गुरुवारी येऊन थांबलो आणि त्या गुरुवारी आपण काय शिकलो की अकर्मात सुद्धा कर्म पाहणे म्हणजे हे कर्म करत असता त्या परमात्म्याचा अंश आपण जो आहोत, आपण स्वतःच परमात्मा स्वरूप बनतो आणि ती कर्म शेवटी आपणच आपल्या हातून घडत आहेत, आपणच त्या परमात्मा स्वरूप झालेलो असतो. अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि तेव्हा सुद्धा जी आपल्या हातून कर्म घडत असतात त्याची कसल्याही प्रकारची फळं आपल्या संचितात जमा होत नाहीत, प्रारब्ध रूपाने परिपक्व होऊन आपल्याला भोगायला लागत नाही. असा सरळ साधा सोपा अर्थ आहे. गहन आहे कारण त्या गुरुवारी जिथपर्यंत
आपल्याला आणून हा विषय ठेवायचा होता, तिथपर्यंत ठेवताना एक मधली ट्रान्झिशनची अवस्था आहे. त्या ट्रान्झिशनच्या अवस्थेत ही अवस्था प्रत्येकाला प्राप्त झाली. प्रत्येकाला तो भाग कठीण वाटला. काही लोकांना समजलाही. प्रत्येकालाच कठीण वाटला असं नाही किंवा नसेल. पण या भागात आपण अजून थोडंसं त्याच्यावरच प्रकाश टाकणार आहोत, की अकर्म जे आहे म्हणजे ज्याला इनॅक्शन म्हणतात. कसली ऍक्शन? ऍक्शन घडली आहे, पण त्याचं फळ आपल्या संचितात जमा होणार नाही, की आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही त्या कर्माचं. तर ते जे अकर्म आहे म्हणजे इनॅक्शन, याचा अर्थ आपण सूक्ष्म दृष्टीने समजावून घेतला पाहिजे. सूक्ष्म दृष्टिकोनातून काहीही न करणे, केवळ बसून राहणे म्हणजे नॉन ऍक्शन आहे. त्याला इनॅक्शन म्हणत नाहीत. याला आपण अकर्म म्हणजे इनॅक्शन समजतो, ते बरोबर नाही. हे आपण गेल्या गुरुवारी व्यवस्थित समजून घेतलंय. काही न करता बसून राहणे नाही. त्या बसण्यामध्ये सुद्धा काहीतरी कर्म चालू आहे. शांत बसण्यात सुद्धा कर्म चालू आहे. आपण काहीच करायचं नाही, याला आपण अकर्म म्हणत नाही. आपण कर्म करायचं, पण त्या फळाची इच्छा बिलकुल ठेवायची नाही. निरपेक्ष दृष्टिकोनातून समष्टीच्या समाजाच्या कल्याणासाठी करायचंय. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट मी बोलतो आहे की मी सांगतो आहे तुम्हाला, ही पुनरावृत्ती होत असेल तर ती होणं गरजेचं आहे. प्रवचनात पुनरावृत्तीचा दोष लागत नाही, ना प्रवचनकर्त्याला ना श्रवणकर्त्याला, कोणालाही नाही. कारण जोपर्यंत तो विषय खोलपर्यंत समजत नाही, मनात त्याची बीज रोवली जात नाही, तोपर्यंत पुन्हा 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 आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. अनेक गुरुवार आपण हे श्रम घेतले आहेत श्रवणाचे, तर त्याचं फळ मिळण्याचा आजचा दिवस असावा. का आपण केलंय? का आपण या गोष्टीत उतरलो आणि का समजून घेणं गरजेचं आहे? तर आपण या जीवनामध्ये अनेक कर्म करत आलो आहोत, पुढेही करणार आहेत, आजही आपण करत आहोत. पूर्वी केलेली कर्म ती आपल्याला फळ देणारच आहेत, कारण त्यावेळेला आपण सजग नव्हतो. आपल्याला कर्माचा सिद्धांत काय ते माहित नव्हतं. आज आपल्याला कर्माचा सिद्धांत समजलाय, म्हणजे आपण आत्ता करत असलेली कर्म, ज्याला क्रियमाण म्हणतात, ते आपण सुधारू शकतो. आणि त्या योगे अकर्मात कर्म पाहणे किंवा कर्मात अकर्म पाहणे, कर्मात अकर्म पाहिल्याने आपल्याला कुठच्याही प्रकारची फळं भोगावीच लागणार नाही. का? तर कर्म भोगण्यासाठी या जन्मात पुढे अजून जीवन जगावं लागेल, किंवा जर मरण प्राप्त झालं तर पुन्हा कुठच्या ना कुठच्या योनीत जन्म घेऊन त्या केलेल्या कर्माचं चांगलं किंवा वाईट फळ भोगावं लागेल. म्हणून अशी कर्म करायची आहेत जी अकर्म घडली पाहिजेत. कसल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त कुणाच्या तरी कल्याणासाठी किंवा भगवत प्रित्यर्थ, भगवंतासाठी त्याला अर्पण करायचे. हे किती सोपं आहे आणि सहज शक्य आहे. खरं सांगायला गेलं तर आपल्याला कठीण का वाटलं, याला कारण आपण शब्दात अडकलो. शब्दात न अडकता फक्त त्याच्या भावना, त्यातला भाव आणि मतितार्थ समजून घेतला पाहिजे. इथे आपण तेच समजतोय. बिलकुल काही कर्म करायचंच नाही, याला अकर्म म्हणजे नैष्कर्म्य म्हणता येईल. म्हणजे क्षमा असावी, बिलकुल काही कर्म करायचंच नाही, याला पण अकर्म नैष्कर्म्य आपण म्हणता येणार नाही. या अवस्थेला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली असे म्हणता येत नाही. भगवान गीतेत काय सांगतात ते बघा. म्हणजे आपण बिलकुल काही करायचं नाही, नुसतं बसून, याला अकर्म नाही म्हणत. तर हे सुद्धा कर्मच होणार आहे. आपण ठरवलं तर यापुढे आपल्या हातून काहीच कर्म करायचं नाही, शांत बसायचं, ते पण एक प्रकारे कर्म होणार आणि त्याचंही फळ आपल्याला भोगावं लागणार. कर्म करायचेच, पण त्याला नैष्कर्म्य कधी म्हणणार किंवा नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली असं कधी म्हणणार? जेव्हा आपण ती आपल्या स्वतःसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी किंवा भगवंताच्या प्रीत्यर्थ त्याच्यासाठी त्याला अर्पण करायची ती कर्म, तेव्हा ते नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली असा त्याचा अर्थ होणार. भगवान गीतेत काय म्हणतात पुढे? न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्य पुरुषो श्रुते न च संन्यासानादेव सिद्धिम समधी गच्छति. म्हणजे काय? की कोणत्याही न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्य पुरुषो श्रुते, कोणत्याही कर्माचा आरंभच करायचा नाही आणि म्हणायचे की मी सर्व कर्माचा संन्यास केला आहे, त्याग केला आहे,
म्हणून मी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त केली आहे. न च संन्यसनादेव सिद्धिम समगच्छती समधिगच्छती. आता हे म्हणणे फार फार म्हणजे साफ खोटे आहे की आपण कुठच्याही कर्माचा आरंभच करायचा नाही आणि म्हणायचे की मी सर्व कर्माचा संन्यास केलाय, त्याग केलाय, म्हणून मी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्ती केली. हे म्हणणे साफ खोटे आहे. आपण जे अकर्मण्यतेला म्हणजे नॉन ऍक्शन, अकर्म इनॅक्शन समजतो ते चूक आहे. नॉन ऍक्शन म्हणजे काय? अकर्मण्यतेला काहीच करायचं नाही, याला आपण काय समजतो? अकर्म समजतो, म्हणजे इनॅक्शन समजतो. हे साफ चूक आहे. काही न करणे याचे नाव अकर्म नाही. कारण तुम्ही काहीही न करता हात जोडून डोळे बंद करून अगदी स्वस्थ बसलात तरी पण अशा वेळी सुद्धा तुम्ही पुष्कळ कर्मे करतच असता. सर्व इंद्रियांचा व्यापार आपण बंद करून मनाने अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करतच असतो. मन चालूच असतं त्याचं मनाचं काम. मनातील कामना वासना या संबंधी विचार चालू राहणे यालाही कर्मच म्हणतात. आपण आधीच शिकलोय, काया वाचा मने. कायेने आपण शरीराने करतो, वाचेने तोंडाने कोणाला तरी बोलतो त्याने सुद्धा होतं, आणि मनाने सगळ्यात क्लिष्ट आणि सगळ्यात जास्त फळ देणार जे कर्म आहे ते मनाने केलेल्या कर्माने. त्यामुळे हे अकर्म ठरत नाहीत. शांत बसून मन आपलं काम करतच असतं. संबंधित विचार वासना संकल्प विकल्प सगळे चालू असतात, याला कर्मच म्हणतात. त्या कर्म ठरत नाही. असे करण्याने तुम्ही मिथ्याचार म्हणजे हायपोक्रेसी करत असता, खोट दाखवत असता समाजाला. हे समजून राहावे की मिथ्याचारी दांभिक माणसाची गणना विमूढात्माशी केलेली आहे. आपण या गेल्या गुरुवारी सुद्धा आपण शिकलेलो आहे. फसवतोय हा आत्मा विमूढ मूर्ख आत्मा आहे, जो चूक करतो आहे. ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी भगवान गीतेत आणि पुढे काय सांगतात? कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. आता कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार सौच्यते. म्हणजे काय? आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या इंद्रियांचे व्यापार बंद करता तेव्हा मनाने तुम्ही खूप कर्म करीत असता. वरवर तर आपल्याला वाटतं आपण काहीच करत नाही, सगळे शारीरिक इंद्रिय त्यांना आपण आराम दिलाय, काहीच करत नाहीये. पण आतमध्ये अनेक मनाने आपण खूप कर्म करत असतो. तुम्ही बाह्यातकारी मी कर्महीन आहे असे भासवताय, पण आतल्यात खूप सक्रिय असता. पलंगावर हातपाय ताणून झोपणे याला अकर्म म्हणता येणार नाही. त्यावेळी तुमचे मन बाजारात फिरत असेल, स्वप्नात बाजारात फिरत असेल, कोणाला शिवीगाळ करत असेल, कोणाची प्रशंसा करीत असेल, न जाणो किती किती कर्मे करीत असेल. जेवढे कर्म तुम्ही पैसा खर्च करून, धावपळ करून, खूप वेळ खर्च करून सुद्धा करू शकणार नाही, तेवढे पलंगावर पडल्या पडल्या खर्च केल्याशिवाय विना धावपळ विना वेळेचा खर्च करता करू शकता आणि करत असता. कितीतरी अशी कर्म आहेत की आपण मनाने करतो. सगळीकडे भ्रमण करणे, काही अनेक गोष्टी, कोणाबद्दल द्वेष करणे, कोणावर प्रेम करणे, अशा अनेक गोष्टी. रात्री तुम्ही थकल्या भागल्या पलंगावर जेव्हा झोपता तेव्हा तरी कुठे शांत असता. जागृतावस्थेत फार तर तुम्ही आपल्या गावात फिराल शरीराने, पण स्वप्नात तर एका मिनिटात तुम्ही इंग्लंड अमेरिकाचाही दौरा करू शकता. चोरी, व्यभिचार, हत्या या गोष्टी ज्या तुम्ही जागेपणी करू शकत नाही त्या स्वप्नात बिनदिक्कत आपण करतो. आपले चैतन्य संबंध रात्रभर मोठमोठी कर्मे करीत असते, म्हणजे झोपेतही आपण अकर्मात आहात असे म्हणता येणार नाही. आपण कर्म करतच असतो. अकर्म म्हणजे बाह्य इंद्रिये नियत कर्म करत असली. आपलं जे नियत कर्म आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे ते आपण जरी करत असलो, आचरत असलो, तरी सुद्धा अंतर्मनात कर्म फळाची किंचितही कामना वासना आसक्ती द्वेष या विरहित
केवळ समष्टीच्या कल्याणार्थ ईश्वर प्रित्यर्थ स्वधर्माच्या भावनेने जे केले जाते ते अकर्म. अकर्माची व्याख्या पुन्हा एकदा आली पहा. अकर्म म्हणजे काय? बाह्येंद्रिय नियत कर्म करतच आहेत, तरी अंतर्मनात आतमध्ये कर्मफळाची किंचितही कामना वासना नाहीच आहे, आसक्ती द्वेष नाहीच आहे, आणि फक्त समष्टीच्या कल्याणार्थ, म्हणजे समष्टी म्हणजे समाजाच्या कल्याणार्थ ईश्वर प्रित्यर्थ स्वधर्माच्या भावनेने जे केले जाते ते अकर्म. पुन्हा पुन्हा येते पहा. अशा रीतीने कर्म आणि अकर्म यातील सूक्ष्म नाजूक विवेक जो करू शकेल, विवेकाला इकडे. विवेक म्हणजे काय? चांगलं वाईट या गोष्टी आपल्याला कळतात, सारासार विचार बुद्धी, त्याला विवेक म्हटलंय. तर अशा रीतीने कर्म आणि अकर्म यातला सूक्ष्म असा फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नाजूक विवेक जो करू शकेल त्यालाच बुद्धिमान म्हणता येईल असे भगवान सांगतात. बुद्धिमान कोण आहे? जो कर्म आणि अकर्म यातील सूक्ष्म नाजूक विवेक म्हणजे विचार व्यवस्थित करू शकेल तो बुद्धिमान. अकर्म म्हणजे आंतरिक मौन, आतून मौन, मन शांत, मनाचं मौनी अवस्था मनाला. अंतःकरणात कर्माचे तरंग न उठणे. कितीही कर्म करत असलं तरी आतमध्ये कोणाचं चांगलं केलंय त्यांनी प्रशंसा केली नाही, त्यांनी द्वेष केला नाही, त्यांनी प्रेम दाखवलं नाही नाही नाही, अंतरंगात काहीही तरंग उठले नाही पाहिजे. कर्मफळात आसक्ती, कर्मफळ जे आहे त्याच्यात आसक्ती नसली पाहिजे. प्रीती पण नाही, द्वेष पण नाही, वासना यांचा किंचितही उदय झाला नाही पाहिजे. बाहेर कर्म चालू असणे याचे नाव अकर्म. आतमध्ये शांतता. जेव्हा अंतःकरणात कर्माची वासना उठते तेव्हा तुम्ही कर्ता बनता. आपण कर्ता कधी बनतो? जेव्हा कर्म करत असताना त्याची वासना अंतर्मनात आपल्या उठते. तर अंतःकरणात उठलेली ही कर्माची वासना जेव्हा होते आणि आपण कर्म करतो तेव्हा आपण कर्ता बनतो. परंतु कर्मफळाची वासना, आसक्ती, प्रीती, द्वेष यांचा अंतःकरणात पूर्ण अभाव असेल, त्या नसतील. काय काय नसेल? कर्मफळाची वासना, आसक्ती, प्रीती आणि द्वेष यांचा अंतःकरणात पूर्ण अभाव असेल तर त्या कर्माचा कोणी करता नाही. कर्म करता शून्य बनून जाते, केवळ निष्काम कर्म राहते, त्याचेच नाव अकर्म. आता इथे ह्या पूर्ण प्रवासामध्ये, कर्माच्या सिद्धांतामध्ये आपण अनेक गोष्टींचा अभ्यास केला. अनेक गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी. अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही आठवाल, पहिल्या गुरुवारपासून बऱ्याचशा गोष्टी आपण इथे अभ्यासल्या. तर आज तुम्हाला हे ऐकून अवघ्या पहिल्या 15 मिनिटात नवल वाटेल की आज हा ग्रंथ इथे समाप्त झालेला आहे. हा प्रवास चक्क तुम्ही पूर्ण केलेला आहे. आता फक्त आपण या पूर्ण प्रवासात ज्या ज्या गोष्टी शिकलो आणि त्या शिकून आपल्या आयुष्यात जर उतरवायचे असतील तर तुम्हाला त्याच्यावर थोडासा अभ्यास करावा लागेल. पुन्हा पुन्हा ज्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील त्या पुन्हा अगोदरची जी पानं चाळतात पुस्तकाची, ग्रंथाची, तशी या पूर्ण प्रवचनाच्या अध्यायांचे जे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पुन्हा पुन्हा थोडेसे पाहावे लागतील. आणि एकदा या गोष्टी मनाशी पक्क्या झाल्या, तुमचा विवेक जो आहे तो सत्सत विवेक बुद्धीत परिणित झाला तर मात्र तुमचं आयुष्य म्हणजे साक्षात स्वर्ग बनेल. सतयुग, कलियुग वगैरे, द्वापार युग, त्रेतायुग, ही सगळी युग आजही चालू आहेत, पण आता कलियुगाचा प्रभाव जास्त आहे. सतयुग सुद्धा चालू आहे पण सूक्ष्म. जर आपण व्यवस्थित कर्माचा सिद्धांत समजून जर आपलं क्रियमान सुधारायचा प्रयत्न केला तर आपण सतयुगात सुद्धा वावरत आहोत याचा आपण अनुभव घेऊ शकतो. सतयुगाचा अनुभव कसा घ्यायचा मला एकाने विचारलं तर त्याला मी हेच सांगितलं, कर्माचा सिद्धांत व्यवस्थित समजून घ्या.
कर्माचा सिद्धांत एकदा समजला, कर्म काय आहे, कर्म आणि त्याही पेक्षा आपल्याला भगवंताने या पृथ्वीवर जीवन दिलेलं आहे, जन्म दिलेला आहे आणि ते पण मनुष्य योनीत. मग का हे विचार करायला आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासकट आतमध्ये सगळे इंद्रिय दिलेली आहेत, अंतर्मनासारखी अनेक. तर आत्मस्वरूप हा आपला जीवात्मा आहे, तो शिवात्म्याचा अंश स्वरूप आहे हे आधी समजलं पाहिजे. आणि मग त्या शिवात्म्याने हा जीवात्मा स्वतःचाच अंश स्वरूप का जन्माला घातला, याचं गमक समजण्यासाठी आपल्याला क्रियमाण सुधारलं पाहिजे. मग क्रियमाण सुधारत असताना आपण कर्म करणारच आहोत, पण प्रत्येक कर्मात अकर्म पाहणं फार गरजेचं आहे. आणि एकदा अकर्म पाहणं सुरू झालं आणि प्रत्येक गोष्टीचा करता स्वतः न बनता ईश्वराच्या चरणी ते अर्पण करायला आपण सुरुवात केली, कृष्णार्पण वस्तू म्हणत प्रत्येक कर्म केलं, तर मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची गरज लागणार नाही आणि आपण त्या ईश्वराच्या आत्मस्वरूपात पूर्णपणे विलीन होऊन जाऊ. यालाच मोक्ष प्राप्ती म्हणतात. मोक्ष आपण म्हटलंय ना की मोक्ष मुक्ती ही तुझीच रूप आहे. तर भगवंता तुझीच रूप आहेत. मोक्ष मुक्ती कशापासून मुक्ती, कशापासून मोक्ष? जन्म मरणाच्या फेऱ्यांपासून. पुन्हा त्या शिवात्म्यात, पुन्हा त्या परमात्म्यात विलीन व्हायचंय, पुन्हा जन्म न घेण्यासाठी. चांगलं कर्म करा, त्याचं चांगलं फळ भोगण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावाच लागेल किंवा या जन्मात अनेक वर्ष अजून जगावं लागेल. वाईट कर्म केलं ते सुद्धा तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला कारणीभूत ठरेल. पुढच्या योनीत जन्म होईल माहिती नाही. किती छान हिराबाई ठक्कर यांनी आपल्यासाठी हा ग्रंथ लिहून ठेवलाय पहा. हे वाचन नुसतं करून चालणार नाही, याचा अभ्यास केला पाहिजे. नुसतं श्रवण करून चालणार नाही, पुन्हा पुन्हा ते ऐकून त्याच्यावर विचार विनिमय केला पाहिजे. जिथे जिथे अडेल तिथे तिथे पुन्हा पुन्हा पाहता आलं पाहिजे. कारण आजचा शेवटचा भाग आहे. या शेवटच्या भागानंतर पुन्हा नवीन कुठच्या तरी प्रवचनासाठी आपण पुन्हा भेटणारच आहोत. नवीन विषय असेल, एखाद्या सद्गुरूंच्या चरित्रावर असेल किंवा एखाद्या वेगळ्या विषयावर असेल, आध्यात्मिकताच असेल, पारमार्थिकताच असेल, याशिवाय दुसरं काहीच नसणार. कारण अध्यात्म हेच मूल विज्ञान आहे. या विज्ञानापासून अनेक विज्ञान तयार झाले, आपण त्याच्या गाभ्याशी मुळाशी जातोय. त्यात कर्माचा सिद्धांत हा सुद्धा आपल्या जीवनाच्या पारमार्थिकतेला मदत करणारा आहे. कसा? तर कर्मात अकर्म पाहून प्रत्येक कर्माचा करता न बनता, प्रत्येक कर्माचं फळ आपल्यावर न घेता ईश्वर चरणी ते अर्पण करून पुन्हा जन्म घेण्यास प्रतिबंध करून घेणं म्हणजे मोक्ष प्राप्ती. मोक्ष प्राप्ती ही पारमार्थिक जीवाचा एक शेवटचा टप्पा आहे, अंतिम ध्येय आहे. आपण त्याला मुमुक्षु म्हणतो. साधक हा मुमुक्षु असला पाहिजे. साधना करायची, सिद्धी प्राप्त करायची. कशासाठी? काय मिळवणार? सिद्धी तर आपल्या शरीरात दिलेल्याच आहेत. आपल्याला शरीर दिलं त्याबरोबर त्या आलेल्याच आहेत, पण आपण त्या विसरलोय. त्या पुन्हा जागृत करायच्या. आणि कशासाठी करायच्या? जर आपला विवेकच दृढ नसेल, विवेकच साफ नसेल, विवेक म्हणजे विचार, चांगलं किंवा वाईट यातली तफावत कळत नसेल, तर या सिद्धींचा उपयोग नाही, उपयोग शून्य. कारण या सिद्धी म्हणजे काय आहेत की आपल्याला पुन्हा पुन्हा कर्म करायला लावून त्या कर्मातून आपण पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी बेगमी करून ठेवतो, साठा करून ठेवतो, संचय करून ठेवतो. संचितामध्ये संचय चित्तामध्ये केलेला आणि पुन्हा पुन्हा जन्म घेतो. सरळ साधी गोष्ट आहे. सर्वेपि सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात. भगवंताने काय सांगितलंय?
हे सगळं कशासाठी आज आपण हा कर्माच्या सिद्धांताचा अभ्यास केला, की सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं, सगळे आयुष्य निरामय आयुष्य सगळ्यांना प्राप्त व्हावं आणि सगळ्यांनी या आयुष्याच्या पश्चात कसल्याही प्रकारचे दुःख किंवा सुख याची अपेक्षा न करता मोक्ष प्राप्तीची इच्छा करावी, यासाठी हा कर्माचा सिद्धांत होता. कर्म मग तुम्ही शरीराने करा, मनाने करा किंवा वाचेने करा, कुठच्याही प्रकारचं कर्म हे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. आणि फळ जर शांत होत नसेल तर ते फळ मिळणारच असेल तर ते फळ भोगण्यासाठी चांगलं असो किंवा वाईट, ते एक ना एक दिवस पुन्हा आपल्याला त्यासाठी जन्म घ्यावा लागेल किंवा फार मोठं आयुष्य जगत राहावं लागेल. मग एकदा मोक्षप्राप्तीची इच्छा करून कर्मात अकर्म पाहायची विद्या जर आपल्याला प्राप्त झाली, सिद्धी निष्कर्म सिद्धी प्राप्त झाली, तर उद्या आपला प्राण जाईल नाही. भगवत इच्छेने प्रत्येक गोष्ट घडते हे आपल्याला समजूनच आपलं आयुष्य कंठित राहावं लागेल, जीवन जगावं लागेल. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात. आपल्याकडून हे कर्म घडवून घेणारा सुद्धा तोच आहे. आपण हे फार महत्वाचं समजून घेतलं पाहिजे. आपण कर्म करत नाही, तो आपल्याकडून करून घेतो आहे. हे प्रवचन मी नाहीच केलंय. एदन्न मम, मला नकोच आहे, मला करायचंच नाहीये, माझ्याकडून ती शक्ती करवून घेते आणि तेच तुम्हाला सुद्धा लागू होईल. आपण हे श्रवण ध्यान करतात, पण कोणासाठी? तर समष्टीच्या कल्याणासाठी तुम्ही श्रवण करतात. हे भगवत प्रित्यर्थ भगवंतासाठी करतात. अशा रीतीने करणं फार गरजेचं आहे. अनेक भागात मी तुम्हाला सांगत आलो की तुम्हाला काही अडलं असेल तर कमेंट्स टाका, कमेंट करा, लिहा. बऱ्याच लोकांनी सुरुवातीला लिहिलं, पण बऱ्याच अंशी मला असा अनुभव आला की कुणाला लिहायची आता इच्छा राहिली नाही. का? तर प्रत्येक भागामध्ये जर पाहत गेलात तर भागाच्या सुरुवातीला पडलेला प्रश्न भाग संपेपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. गेल्या गुरुवारच्या भागात अकर्म हे फार कठीण होतं असं समजायला, असं बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष भेटून मला सांगितलं. एवढंच सांगितलं की थोडं शांत राहा, पुढच्या भागामध्ये याचं निराकरण होईल, याचं उत्तर मिळेल. आणि चक्क या शेवटच्या भागात पूर्ण सारा आपण आतापर्यंतचा जो अभ्यास केला, अनेक गोष्टी आपल्याला या ग्रंथाच्या लेखकाने दिल्या. हिराबाई ठक्कर यांना अनेक अनेक स्वामीशीर्वाद. असं लेखन अनेकांकडून घडो आणि आपल्यासारख्या अनेक मुमुक्षूंना मार्ग मिळो. पुढे जाण्याचा मार्ग फार महत्वाचा आहे. आयुष्य किती आहे, केवढं मोठं आहे हे समजून घे. हे विचार करत बसण्यापेक्षा आयुष्य किती छान जगू शकतो आपण याचा विचार केला पाहिजे. क्वालिटी, क्वांटिटी नाही. किती छान जगू शकू आपण. आपल्याला भगवंताने जीवन दिलं आहे, जन्म दिला आहे, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे. तेव्हा हे भगवंता, हे मी जे काही कर्म करेल हे तुझ्या प्रित्यर्थ असेल, तू करवून घेतोयस म्हणून. मग भगवंत वेगळं आपल्याला समजून घ्यायची गरज नाही. प्रत्येक जण मला प्रश्न विचारतात, मग आम्ही आमच्या जीवनाचं ध्येय कसं समजायचं? समजून घ्यायची काहीच गरज नाही. प्रत्येक कर्म करत असताना कर्माचा कर्ता बनू नका, ते भगवंता प्रित्यर्थ करा. मी हे भगवंता प्रित्यर्थ करतोय किंवा भगवंत माझ्याकडून करून घेतोय, मी करतच नाही. असं केल्याने त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. फक्त ते समाजाच्या कल्याणासाठी घडतं. हे मूळ काम आहे कोणाचं? भगवंताचं. त्याने सृष्टी निर्माण केली. कशासाठी केले? त्याने आपल्याला निर्माण केले. कशासाठी केले? त्याने प्राणी पक्षी, हे डोंगर, दऱ्या, नद्या, सगळं काही, समुद्र, हे सगळं काही पंचमहाभूतांपासून बनवून ठेवलंय. याच्या मागे
काही ना काहीतरी त्याचा उद्देश असेल. तो उद्देश सफल होईल जेव्हा आपण कर्मात अकर्म पाहून कर्म करू. कर्म आपल्याला करायचीच आहेत. नुसतं बसून राहण्याला अकर्म म्हणत नाही. त्यावेळेला मन चालूच असतं. एक ध्यानस्थ बसलेला जो ध्यानी असतो, एखादा साधू असतो किंवा एखादा ऋषी असतो किंवा एक साधक असतो, तो साधना करत असतो. पण ती साधना करत असताना जरी त्याचं शरीर निश्चल असेल, स्तब्ध असेल, तरी अंतर्मनाने तो बऱ्याचशा गोष्टी प्रचंड जास्त मोठ्या प्रमाणात करत असतो, ज्या तो जागेपणी करणार नाही. पण हे जे ऋषीमुनी आहेत, यांनी ही तपश्चर्या केली, ही सुद्धा मुळात समष्टीच्या कल्याणार्थच केले आहे. म्हणून त्यांचं ध्यानस्थ बसणं हे अकर्म झालं. पण अकर्म करत असता असता त्यांनी अजून खोलवर त्याचा अभ्यास जेव्हा केला, तेव्हा कर्माचा जो कर्ता परमेश्वर परमात्मा आहे, त्याचंच अंश स्वरूप आहे हे त्यांना कळलं. आणि नंतर त्याने अकर्मात कर्म पाहिलं आणि ते स्वतःच देवत्वाला प्राप्त झाले. म्हणजे ते देव योनीमध्ये आपण म्हटलं होतं, आपण सगळ्या योनींचा अभ्यास केला, तर त्याच्यात मनुष्य योनी होती, देव योनी होती, अशा अनेक योनी. त्या देव योनीत तुम्ही जे जे भोग भोगता ते भोगून संपवण्यासाठी असतात. मग त्याचं फळ मिळतच नाही, हे सुद्धा आपण शिकलो. अशा अनेक गोष्टी आपण शिकलेलो आहोत. अनेक म्हणजे अनेक. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जे जीवन जगतो, जे काही रोटी कपडा मकान याच्यासाठी आपण धावपळ करत असतो आणि आपण त्याला जीवन समजतो. अनेक लोक आमच्याकडे येतात समस्या घेऊन. त्या समस्या म्हणजे काय असतात? रोजच्या आयुष्यात आलेल्या समस्या. माझं काम होत नाहीये, मला नोकरी मिळत नाहीये, माझा बिझनेस चालत नाहीये, माझी पत्नी माझ्याशी व्यवस्थित नाहीये, किंवा माझी मुलं अभ्यास करत नाहीयेत, की माझ्या मुलांना नोकरी मिळत नाहीये, माझ्या नवऱ्याला नोकरी मिळत नाहीये, माझा नवरा माझ्याशी व्यवस्थित वागत नाही, मग आमचा डिव्होर्स व्हायला आला, आमचा डिव्होर्स झाला. अशा अनेक 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 गोष्टी घेऊन येतात. त्यांना फक्त हेच सांगायचं असतं मला, की ठीक आहे, आज तुम्ही ज्या समस्या आहात त्या समस्या असणारच आहेत, पण तरी सुद्धा त्यावेळेला ते समजून घेण्याची त्यांची तयारी नसते. मग अशा वेळेला त्यांना त्यावेळेला त्यांची दशा काय आहे हे त्यांच्या कुंडलीवरून सहज त्यांनाही समजू शकतं. पण मी ते अजून व्यवस्थित समजून सांगतो, काय करायचं तेही समजावून सांगतो. काही मंत्र, मंत्र म्हणजे काय, तर मनाला तंत्रवत चालवणारे काही शब्द वाक्य यांचे उच्चार असतात. मन, मन फार महत्वाचं आहे. मनुष्य हा मन मिळालाय म्हणून त्याला मनुष्य म्हटलंय. तर तो मनाने अनेक कर्म करतो. त्या मनाला काबू करणं कठीण असतं, पण त्याला तंत्रवत चालवणं, एक टेक्निकने चालवणं, तंत्रवत चालवणं म्हणजे टेक्निकल, तर ते चालवणं सोपं असतं. कधी जर त्याला सतत एकच मंत्र त्याला रोज 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 म्हणायला लावला, तर तो त्यामध्ये बरोबर त्या साच्यात बसून ते काम करायला लागतो. मन हा काय सवयीचा गुलाम आहे. मग एक सवय लागली, शनीचे मंत्र करा, तुम्हाला महादशा आहे, तुम्हाला 7.5 आहे. लोक म्हणतात याने काय होणार? अरे बरोबर आहे, आपण ब्रह्मांड नायकाला मानतो. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ. ते ब्रह्मांड म्हणजे काय? पूर्ण ब्रह्मांड. याच्यात ब्रह्मगोल सगळेच आले, सूर्यचंद्र तारे सगळे ग्रह आले. मग हे बनवले कोणी? या ब्रह्मांड नायकानेच बनवले. की या ब्रह्मांड नायकाने बनवलेल्या या ब्रह्मांडात तो फक्त आपल्यालाच आपलीच निर्मिती केली आहे का त्याने? नाही, आपल्याबरोबर अनेक योनींमध्ये अनेक प्राणी पक्षी जन्माला घातलेत, नद्या नाले पर्वत ही त्यांनीच तयार केलेत. तसेच ते खगोलात जे ग्रह आहेत ते त्यांनीच तयार केलेत. मग त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे. गणपंच महाभूतांनी बनलेले शरीर आहे आणि अनेक जे ग्रह फिरत आहेत त्यांच्यात प्रत्येकात वेगवेगळ्या खनिजांचा अंश आहे आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक गोष्टीवर होतो, प्रत्येक जीवावर होतो. मग हे ब्रह्मांड नायकानेच बनवलेले असतील तर ते परिणाम करणारच, कारण त्यांनी त्या ब्रह्मांडात फिरणाऱ्या प्रत्येक ग्रहाला सुद्धा काही ना काहीतरी कार्य देऊन सोडलं असेल. त्यांच्या आतमध्ये सुद्धा आत्मा असणारच आणि आहेच. प्रत्येक गोष्टीमध्ये
जड वस्तूमध्ये सुद्धा आत्मा आहे. मग या जड वस्तूतला आत्मा सुद्धा आपल्याला परिणाम करतोच की. मग ते ग्रह सुद्धा करणार. त्या ग्रहांमध्ये असलेल्या पंचतत्वातलं जे तत्व असेल आणि आपल्या शरीरातलं तत्व याचा संयोग होणारच आहे आपण पृथ्वीवर वावरत असताना. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अवस्था असतात. जन्म घेतल्यापासून मृत्यू होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचा तक्ता तयार असतो. याला पण कुंडली म्हणतो. याच्यावरून आपल्याला कळतं की कुठच्या वयात किंवा कुठच्या वर्षी काय काय होणार आहे. हे चांगला जर निष्णात ज्योतिषी असेल तर तो आपल्याला तंतोतंत सांगू शकतो. पण त्याला सुद्धा परमात्म्याची जोड लागते. नुसतं शिकून उपयोग नसतो. नुसता टेक्निकॅलिटीज असून उपयोग नाही. त्याला सुद्धा ब्रह्मांडीय बळ लागतं. त्याला अधिष्ठान म्हटलंय. सद्गुरूंचं अधिष्ठान आपण त्याला म्हणतो. भगवंताचं अधिष्ठान म्हणतो. आणि भगवंताचं अधिष्ठान असेल ना तिथे कुठची गोष्ट अशक्य नसते. मग तुम्ही या सगळ्या विद्या ज्या आहेत त्या ब्रह्मांडात आहेतच. प्रत्येक जातकाला एक कर्म दिलंय. प्रत्येक जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला एक कर्म दिलंय. त्याप्रमाणे त्यात वेगवेगळ्या चिप्स टाकलेल्या आहेत. कुणाला प्रश्न असेल तर एखाद्याकडे उत्तर असतं. उत्तर सुद्धा भगवंत देतात आणि प्रश्न सुद्धा भगवंत निर्माण करतात. तर हे सगळे आत्मे आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. याला अध्यात्म म्हणतात. आदिकालापासून अनंत कालापर्यंत जे अबाधित राहणारं ज्ञान आहे ते अध्यात्म. पण याची सुरुवात आणि शेवट समजणं अशक्य आहे. कारण चराचरात व्यापून असलेलं हे अध्यात्म आहे. याच्यात अनेक विद्या आहेत. अनेक गोष्टींचं नॉलेज आहे, ज्ञान आहे. हे समजून घेताना यावेळेला आपण कर्माचा सिद्धांत समजून घेतला. सूक्ष्मात सूक्ष्म जाऊन. आणि फार महत्वाचं हे पुन्हा पुन्हा पहा. अनेकांना पाहायला लावा. कारण पुढच्या गुरुवारी आपली भेट कर्माच्या सिद्धांतात या प्रवचनात होणार नाही. आपण इथेच थांबणार आहोत. अनेक गोष्टी आहेत. अनेक अनुभव सांगायची इच्छा आहे. अनेक अनुभव म्हणजे आपण ज्या कुंडली किंवा या ब्रह्मगुलांवर सहजासहजी म्हणतो ते ब्रह्मांडात फिरतात ते आपल्याला काय त्रास देणार, उगाच काय, असं काही असतं का? असतं. अशीच एक बरेच अनुभव आहेत. पण एक अनुभव असा आला की अर्जंट आम्हाला भेटायचंच आहे नाथस्वामींना. म्हणून एक जोडपं आपल्या लहान 3 वर्षाच्या बाळाला घेऊन आलं. खूप कठीण होतं त्या दिवशी, पण तरी सुद्धा त्यांना वेळ देण्यात आला. नाथस्वामी सहाय्यक केंद्र यात आपल्याला माहिती आहे की एक नंबर आहे. त्या नंबरवर फोन करून आपण अपॉइंटमेंट बुक करू शकता. ते सुद्धा ज्या सेविका सेवक त्याच्यात ते कार्य करतात, सेवा करतात, ते सुद्धा विनामूल्य आहे. भेट सुद्धा विनामूल्य आहे. याचं कसल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जात नाही. कारण प्रत्येक गोष्ट स्वामी प्रित्यर्थ केली जाते. स्वामींसाठी, स्वामींचं कार्य. बस. प्रत्येकाचा जन्म आहे. हा जन्म स्वामींनी, भगवंतानी, सद्गुरूंनी आपल्याला नियत करून दिल्याप्रमाणे झालेला आहे. मग त्यात येणाऱ्या समस्यांचं निराकरण सुद्धा स्वामीच करतात. पण स्वामींची व्याख्या काय केली मी? स्वामी म्हणजे स्वतः मी, म्हणजे तेच अकर्मत कर्म पाहणे. आपण करतच नाही, आपण अकर्ता बनलोय. कसे? तर भगवंत प्रित्यर्थ. मग तो करता म्हणजे मी नाहीये, पण तो परमेश्वराचा परमात्मा स्वरूप मी आहे. हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण मोक्ष प्राप्तीला तिथेच जिवंतपणे प्राप्त झालेलो असतो. मरणानंतर मोक्ष आहे हा गैरसमज आहे. तर असेच एक पती पत्नी आपल्या मुलाला घेऊन दुपारच्या वेळेला घाईघाईने आले. म्हटलं ठीक आहे तुम्हाला, आणि ते भेटले. त्यांनी स्वतःला पडलेलं एक स्वप्न सांगितलं की त्या ज्या
माता होत्या, त्या मुलाची आई जी होती त्या आईने सांगितलं की मी रात्री झोपली आणि मध्यरात्री मला एक स्वप्न पडलं, साधारण 3-3:30च्या सुमारास. तर मी माझ्या लहान बाळाला घेऊन माझ्या घराच्या बाहेर जी व्हरांडा आहे त्या व्हरांड्याच्या बाल्कनीत उभी होती. आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहतो आणि बाळ हातात होतं आणि अचानक बाळाचा तोल गेला आणि माझा बाळ खाली पडला आणि खाली पडल्यावर मी पकडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हातातून तो निसटला आणि मी घाबरले. संपूर्ण काळोख झाला आणि अचानक मी उठून बसले आणि पुढे इतकी घाबरले की मला पूर्ण घाम फुटला होता आणि मला काही सुचेना. मी थोड्या वेळ बसूनच होती. मला खूप भीती वाटत होती. म्हणजे मिस्टर बाजूला झोपलेले होते. बघितलं तर माझं बाळ सुद्धा बाजूला शांत झोपलेलं होतं. मग माझ्या लक्षात आलं म्हणे की हे स्वप्न होतं आणि मी झोपायचा प्रयत्न करत होती, पण मला झोप येत नव्हती आणि अचानक माझा मोबाईल रात्री फोन वाजला. बघितलं तर माझी म्हणे नणंद होती. म्हटलं इतक्या रात्री मध्यरात्रीने का फोन केला, म्हणून त्यांनी फोन घेतला. काय झालं? तर त्यांनी सांगितलं की बाळ, विचारलं की बाळ कसं आहे. ते म्हणाले काय झालं? तर म्हणे मी आत्ता, मला काही मिनिटांपूर्वी स्वप्न पडलं की तू बाळाला घेऊन व्हरांड्यात उभी आहेस आणि तुझ्या हातून बाळ निसटून खाली पडलं. ते म्हणाले अरे बापरे, असं कसं? मला सुद्धा तेच स्वप्न पडलंय आणि तुला सुद्धा तेच स्वप्न पडलं, असं कसं शक्य आहे? आणि तिच्याशी बोलत असताना तिला जाणवलं की दुसरा फोन पुन्हा एक वाजतोय. ती म्हणाली जरा थांब, माझ्या बहिणीचा फोन येतोय, म्हणजे त्या बाळाच्या मावशीचा. तर तिने त्यांचा फोन कट केला, नंडेचा, आणि आपल्या बहिणीचा फोन उचलला. अगं इतक्या रात्री तू कशाला फोन केलास? तेव्हा आपल्याला ऐकून नवल वाटेल की त्या तिच्या बहिणीने सुद्धा तिला हेच सांगितलं, बाळ कसं आहे ग, विचारलं. तर ती म्हणाली का, काय झालं? तर मी आत्ताच घाबरून झोपेतून उठली, तू 3ऱ्या मजल्याच्या व्हरांड्यावर उभी आहेस आणि तुझ्या हातून बाळ पडलं. तिघांना एकाच वेळेला एकच स्वप्न पडलं होतं. काय असेल हा प्रश्न जेव्हा माझ्या समोर मांडला गेला, तेव्हा मी स्वामींचं स्मरण केलं आणि फक्त एक सांगितलं की जरा मला बाळाची कुंडली बघू दे. कुंडलीमध्ये काही योग दिसले, काही दशा दिसल्या. त्या दशांप्रमाणे मी त्यांना फक्त सांगितलं किती लवकरात लवकर तुम्ही अमुक अमुक या ग्रहाचे मंत्र पूर्ण करू शकता. तर ते म्हणाले आम्ही जितक्या लवकर होईल तितक्या करू. म्हटलं एक मुलाच्या वडिलांना करायला सांगितला. एक मंत्र, 2 मंत्र गरजेचे होते. ती दशाच तशी होती, महादशा आणि अंतर्दशा. महादशेचा मुलाच्या वडिलांनी घेतला, अंतर्दशेचा मुलाच्या आईने. त्यांचं सांत्वन केलं. घाबरू नका म्हटलं, स्वामी आहेत, हे सगळं स्वामी. हे दाखवून देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी एक अशी शक्ती काम करते आहे आणि ही खरं घडलेली गोष्ट आहे, प्रत्यक्षात घडलेली. त्यामुळे हे कळतं की ब्रह्मांडात अशी एक शक्ती आहे जी काम करते, जिला आपण परमात्मा स्वरूप म्हणतो. म्हणजे युनिव्हर्सल फोर्स, अशी एक ब्रह्मांडीय शक्ती काम करते की जी पुढे होणाऱ्या गोष्टी दाखवते. पण हे घडल्यावर त्यांना यावं लागलं स्वामींकडे आणि स्वामींनी मला माध्यम बनवून त्या गोष्टींचं निराकरण करून त्यांना सांगण्यात आलं. चक्क 2 दिवसात कित्येक हजार मंत्र त्या दोघांनी पूर्ण केले आणि 3ऱ्या दिवशी त्यांना सांगितलं पूर्ण झाल्याबरोबर येऊन भेटा, लवकरात लवकर, तुम्हाला वेळ जास्त नाहीच तुमच्याकडे. अवघ्या 2 ते 2.5 दिवसांमध्ये ते पुन्हा येऊन माझ्या समोर बसले. पुन्हा त्याच पद्धतीने तीच वेळ होती, बसले होते. म्हटलं मंत्र पूर्ण झाले का? तर म्हणे हो. दोघांचे चेहरे अगदी निस्तब्ध होते, काही चेहऱ्यावर भाव नव्हते. त्यांना माझ्याकडून जाणून घ्यायचं होतं की पुढे काय. आम्ही मंत्र गेले. तर ध्यान करून मी एकच प्रश्न विचारला, पुन्हा स्वप्न पडलं ना तुम्हाला? तर ते म्हणाला हो. म्हणलं काय स्वप्न पडलं? यावेळेला फक्त त्या मातेला स्वप्न पडलं होतं. हे पुन्हा तेच स्वप्न, तीच वेळ स्वप्न पडण्याची की त्या व्हरांड्यात 3ऱ्या मजल्यावरच्या घराच्या समोर असलेल्या व्हरांड्यात उभ्या आहेत, हातात बाळ तसंच आहे आणि ते बाळ पुन्हा त्याचा तोल जातो, पण त्या स्वामींचं नाव घेतात आणि हात खाली टाकतात. त्या बाळाचा हात हातात येतो आणि ते त्याला वर खेचून घेतात आणि आपल्या छातीशी कवटाळतात आणि पुन्हा त्यांना जाग येते. पूर्ण दरदरून घाम फुटलेला असतो.
त्यांना हे स्वप्न पडलं हे त्यांनी मला सांगितलं, पण त्याचा अर्थ त्यांना कळला नव्हता. यावेळेला अर्थ सरळ साधा सोपा होता. ब्रह्मांड नायकाने त्या बाळाचं त्या गंडांतरापासून रक्षण केलेलं होतं. योग्य वेळेला ग्रहांचेच मंत्र, जे ब्रह्मांड गोलात फिरत असलेल्या ग्रहांचे मंत्र केल्यानेच ते गंडांतर टळलं होतं. पण हे गंडांतर टळण्यासाठी त्याचा योग आलेला नव्हता त्या बाळाचा. अजून त्याचं जीवन मोठं होतं, पण मध्ये आलेला जो एक छोटस गंडांतर म्हणजे एक संकट होतं ते टळलं. कशाने टळलं? तर मूळ मंत्र श्री स्वामी समर्थ, स्वामींचे भक्त निस्सिम होत ते. अशाच एका निस्सिम स्वामी भक्तांनी त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं. आणि ही पहिली वेळ नव्हती, ह्याच्या अगोदर ते स्वतःच्या करिअरसाठी येऊन गेलेले. अवघ्या 1 ते 2 आठवड्यापूर्वी त्या करिअरच्या संदर्भात सुद्धा मी त्यांना काही मंत्र सांगितलेले, की त्यांनी सुरू पण केले होते. पण हा योगायोग कशाने आला? तर हेच मंत्र साधना झाली होती. भगवंताची सद्गुरूंची उपासना करत होते. आपल्याला पण सद्गुरूंची उपासना करताना निष्काम म्हणजे अशाच अकर्मासारखी करायला पाहिजे. अकर्म, आपण कर्म करतोय आणि आपण म्हणतो की अहो आम्ही स्वामींचं करतो, आम्ही ह्या देवाचं करतो, आम्ही त्या देवाचं करतो. आपण करणारे कोण? आपण याचा करता घेऊ नका हे मी नेहमी सांगतो. अनेकांना वाटतं हो आम्ही स्वामींचं करतो, मग आम्ही स्वामींचं सांगणार, आम्ही स्वामींचं करतो. याला स्वामींचं करतो असं म्हणणंच चुकीचं आहे. तो फक्त वाक्यप्रचार बदलायचा आपल्याला. स्वामी आपलं करतायत, आपण स्वामी प्रित्यर्थ करा जे काही कर्म कराल. मग स्वामींचं नामस्मरण करणं, स्वामींची भक्ती करणं, स्वामींचं चरित्र सारामृत वाचणं, गुरुदेव दत्तात्रयांचं गुरुचरित्र वाचणं किंवा काहीही जे चालू असतं ते फक्त आणि फक्त आपला सत्सत विवेक बुद्धी आपल्याला प्राप्त होण्यासाठी असतं. आणि एकदा का त्यांची जोड आपल्याला मिळाली तर योग्य वेळी आपल्याला सूचना मिळतात. यालाच दृष्टांत म्हटलं जातं. स्वप्न दृष्टांतही म्हणू शकता. स्वप्नात किंवा जागेपणी सुद्धा चाहूल लागू शकते. फक्त मंत्र साधना आपण करत राहिली पाहिजे आणि योग्य वेळी या ब्रह्मांडीय शक्तीचा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे. अभ्यास जरी झाला नाही तरी त्या ब्रह्मांडीय शक्तीवर विश्वास असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण अंधश्रद्धा म्हणून टाळतो आहोत. प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून चालणार नाही. अंधश्रद्धा हा खऱ्या श्रद्धेचा मार्ग आहे. तुम्ही कुठे ना कुठेतरी एक पाऊल टाकाल. पहिलं पाऊल चुकीचं पडेल हो, पण कधी ना कधीतरी पाऊल बरोबर पडेल. पण चुकीचं पाऊल पडेल म्हणून तुम्ही पाऊल टाकणारच नाही असं होणार आहे का? म्हणजे हीच तर अंधश्रद्धा आहे. पाऊल टाका, प्रयत्न करत राहा, पण आळशी बनू नका. कुठची गोष्ट जाणून घेण्या अगोदर त्यावर भाष्य करणं सोडा. कुणीतरी काहीतरी चांगलं करत असेल तर त्याच्यावर विनाकारण संशय किंवा आक्षेप घेणं हा आपला धर्म नाही, हा मानव धर्म नाही. मानव धर्म आधी समजून घ्या, स्वतः अभ्यास करा. कुणावर टीका करण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय मिळालंय याचा पहिला जमा करा, त्याचा जमा खर्च करा. ते समजून घ्या, ते जाणून घ्या. आणि ते एकदा जाणून घेतलं तर मग आयुष्य सुकर होतं. प्रीती द्वेष रहित, कोणावर प्रेमही नाही, प्रीती नाही, आसक्ती नाही, कोणाचा द्वेषही नाही, कोणाचा मत्सरही नाही, असं आयुष्य जगणं याला कर्म म्हणतात. आणि प्रत्येकाने सृष्टीत जर असं करायला सुरुवात केली तर आनंदी आनंद. पुन्हा सतयुग येईल. सर्वत्र सतयुग आहेच, पण सूक्ष्म रीतीने कुठेतरी श्वास घेत आहे. पण हे पूर्ण ब्रह्मांडात सतयुग बघायचं असेल तर कर्माचा सिद्धांत व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. कर्म करत असताना आपण जी कर्म करत असतो ते भगवत प्रित्यर्थ करायचे. म्हणजे आपण स्वामींचा जप करतो, जपमाळ कशी करावी वगैरे आपण एका भागात समजून घेतलेलं आहे. ते जपमाळ करतोय, पण ही करत असताना प्रथम भगवंतचा जो तस्वीर आहे, फोटो
किंवा त्यांची मूर्ती आहे त्यांच्या उजव्या हाताला स्पर्श करून घेतोय आणि आपण जप जप करतोय, कारण त्यांच्याकडून घेऊन पुन्हा जप पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या डाव्या हाताला स्पर्श त्या जपमाळेचा करून त्यांना अर्पण करतोय. म्हणजे आपण आपल्याकडे काहीही ठेवत नाही. असं केल्याने योग्य वेळेला मार्गदर्शन होणार, चांगलं वाईट योग्य वेळेला कळणार. राहूची महादशा आल्यानंतर आपल्याला अनेक वेळेला भ्रम तयार होतात, अनेक भ्रम तयार होतात आणि आपल्याकडून चुका होतात किंवा आपले निर्णय चुकतात किंवा आपली फसवणूक होते. केतूची महादशा अंतर्दशा आली, काय होणार? प्रत्येक गोष्टीत अडथळे निर्माण होणार, अनेक अडथळे निर्माण होणार. मग तर यांचे मंत्र करणं गरजेचं असतं. काय मंत्र म्हणजे काय आहे? त्यांची उपासना आहे. तर मंत्र म्हणजे उच्चार, हे पण एक शास्त्र आहे. आपण म्हटलं ना, वाचेने सुद्धा कर्म होतं, हे वाचा. तर हे मंत्र जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेला तशा लहरी तयार होतात. एखाद्याला आपण वाईट शब्द अपशब्द बोललो, ज्याला शिवीगाळ म्हणतो, तर त्याला वाईट वाटतं आणि किंबहुना नंतर आपल्यालाही वाईट वाटतं. म्हणजे शब्दांचा किती उपयोग केला जातो, किती परिणाम होतो. तसंच मंत्रामध्ये काही शब्द असतात, काही वाक्य, यांचे उच्चार आपण करतो आणि त्याप्रमाणे आपण ब्रह्मांडात काही गोष्टी तयार करतो. राहूचा मंत्र आहे तो, आधी मी प्रत्येकाला राहूचा मंत्र दिला. राहूचा मंत्र 18,000 वेळा करा. हा बीज मंत्र आहे जन्मस्थ ग्रहांसाठी, हा मूल मंत्र आहे, हा तुमच्या महादशा अंतर्दशेसाठी. लोक म्हणतात नाही नाही, इतके 18,000 मंत्र आम्ही कधी करू? अहो, बाकी सगळ्या गोष्टी करायला आपल्याकडे वेळ आहे, मग त्या कशा कराव्या, कधी कराव्या, याच्यासाठी नियम पण तयार करून दिले. काय आहे राहू? राहू कसा आहे? त्याची प्रशंसा आहे त्याच्या त्या मंत्रामध्ये, मूलमंत्रामध्ये. अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम. कसा आहे तो? अर्धिकाय आहे, महावीर्यम खूप बलवान आहे, ताकदवान आहे, प्रचंड ताकदवान असं वीर्य. आणि चंद्र इत्यादी सगळे जे देव आहेत यांचं विमर्दन केलेलं आहे, त्यांना जिंकलेलं आहे, त्यांना हरवलेलं आहे. आणि ज्याचा जन्म सिंहिका गर्भ संभूतम, सिंहणीच्या गर्भातून ज्याचा जन्म झालाय, तम राहुम प्रणमाम्यम, त्या राहूला माझा प्रणाम. हा प्रणाम त्याला का केला जातो? त्या उच्चाराने लहरी तयार होतात, त्या लहरीने आपल्या भोवती एक शिल्ड तयार होतं, आवरण तयार होतं. तो राहू जो आपल्याला अनेक गोष्टींमध्ये अडथळे निर्माण करत होता, भ्रम तयार करत होता, तोच राहू आपल्या बाजूने उभा राहिला. म्हणजे आपल्याला आपल्या त्या राहूचं तत्व त्या उच्चाराने जेव्हा येतं तेव्हा आपले रोम रोम त्याने प्रेरित होतात आणि ती महादशा असो अंतर्दशा असो आपण विनासायास भोगून संपवतो. कुठची गोष्ट भोगायला लागणार नाही तसं नाही, पण त्याच्या वेदना ज्या आहेत त्या कमी होतात आणि ते भोग सुसह्य होतात. हाच मंत्रांचा अर्थ आहे. तर हे मंत्र फार महत्वाचे आहेत. आणि जर खऱ्या अर्थाने मोक्ष बनायचं असेल, मोक्ष प्राप्तीची इच्छा असेल, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, तर कर्माचा सिद्धांत आधी समजून घेऊया. अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक अनेक असे अनुभव आहेत. अगदी गेल्याच आठवड्यात घडलेला एक छोटासा अनुभव आहे. एक मुलगी आली, जवळपास रात्रीचे 11 वाजून गेलेले, मठ बंदच झाला होता. शेजारती करून मठ बंद करत असता ती आत आली. अगदी अर्जंट आहे म्हटलं, काय झालं? तर माझ्या मावशीची तब्येत खूप खराब आहे, आता ती व्हेंटिलेटरवर आहे. म्हटलं डॉक्टर काय म्हणतात? व्हेंटिलेटरवर आहे, शास्त्र आहे, डॉक्टर आहेत, सायन्स आहे. तर डॉक्टर काय म्हणतात? तर डॉक्टर म्हणतात आता काय खरं नाही, व्हेंटिलेटरवरून सुद्धा काढून देतो, तुम्ही डेड बॉडी घेऊन जा. अशा अवस्थेत असताना ती माझ्याकडे आली. तर म्हटलं आता मी काही करू शकत नाही, आणि तू कोण आहेस? तर मी तिची भाची आहे, ती माझी मावशी आहे. म्हटलं तिच्या घरातले काय येत नाहीत? नाही, त्यांना विश्वास नाही. हा विश्वास फार महत्वाचा असतो. हा विश्वास काम करतो. हा विश्वास म्हणजे काय? अंतर्मनापासून टाकलेली एक शक्ती आहे,
ती शक्ती प्रत्येक गोष्टीत काम करते, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो. ही विल पॉवरच सगळीकडे काम करते. कुठच्याही गोष्टीत कुठची गोष्ट साध्य होण्यासाठी, कुठच्याही गोष्टीत सिद्धी मिळण्यासाठी तेवढी चिकाटी पाहिजे. आणि ती चिकाटी कशाने येते? पूर्ण विश्वासाने, आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो, इच्छाशक्ती ज्याला आपण म्हणतो, तो तिथे त्याचा अभाव आहे. तर म्हटलं मग मी काही करू शकत नाही. मग त्यानं आणलं तर आपण प्रयत्न करू म्हटलं. दुसऱ्याच दिवशी अपॉइंटमेंट घेऊन त्या आजारी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्त्रीची मुलगी आली. तिने मला सांगितलं की याच पद्धतीने तिच्या वडिलांचा मृत्यू झालेला. आता आई, मी म्हटलं मी प्रयत्न करू शकतो, मी फक्त तुम्हाला एखादी गोष्ट मंत्रून, स्वामींच्या नावाने मंत्रून किंवा स्वामींकडून मंत्रून तुम्हाला देऊ शकतो, या उपरी माझ्याकडे काही नाही. जर तुमचं इष्ट मजबूत असेल, जर तुमची खरी भक्ती असेल, तर कदाचित पुन्हा त्या शरीराला चेतना येईल. आणि एक वस्तू स्वामींकडून मंत्रून त्यांच्या हातात ठेवली. म्हटलं फक्त त्या हॉस्पिटलमध्ये जर घेऊन जाल किंवा तिच्या बेडच्या जवळ ठेवाल तरी चालेल. आणि यात फक्त एकच होतं की त्यांचं मनोबल वाढवणं, जे काही घडेल त्याला त्यांची तयारी करून घेणं एवढंच होतं. बाकी कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. पण त्यांची श्रद्धा ही प्रबळ असल्यामुळे, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे म्हणा किंवा काही चमत्कार म्हणा, अवघ्या 2 दिवसात त्या मुलीचा मला फोन आला की माझी आई बरी झाली, आज तिला डिस्चार्ज मिळाला. आणि चक्क गेल्या शनिवारी मी सांगितलेलं, जर याच्यातून त्या बऱ्या झाल्या आणि आल्या तर एकदा येऊन इथे मठात, नाथस्वामी बेकरी मठात स्वामींचं दर्शन घ्यायला सांगा. मग कधी नंतर पूर्ण बऱ्या झाल्यावर आल्या तरी चालतील. चक्क गुरुवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला असावा आणि शनिवारी त्या येऊन मठात बसल्या, बस स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, पण हे सगळं कशासाठी, का आणि कसं ते साध्य झालं? तर माझ्या हातून जे मी कर्म केलं त्याचा करता मी नाही. मी फक्त समष्टीच्या कल्याणासाठी हे कार्य करत आहे. ते कार्य मी स्वामींच्या चरणी सोडून दिलं. स्वामींच्या चरणी काय केलं, काय वस्तू दिली, मी सांगायला तयार आहे. मी फक्त त्यांच्याकडून एक लिंबू मागवला होता. तो लिंबू हातात धरून मंत्रित केला स्वामींच्या नावाने, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. आणि एक जो माझ्या नाथपंथीय गुरूंनी मला जो कान मंत्र दिलाय तो त्याच्यावर साक्षात फुंकला आणि तो त्यांच्या हातात ठेवला, बास. आणि यात सुद्धा अपेक्षा काहीच ठेवल्या नाही. मी स्वामींना मनोमन सांगितलं, नाथांनाच मनोमन सांगितलं, नाथ, तुमची इच्छा असेल या जातकाला पुढे आयुष्य द्यायची तर ती तुम्ही द्याल, अन्यथा जे होईल ते तुमच्या इच्छेने. एक फक्त अकर्म आहे हे. कर्माच्या सिद्धांताचा शेवटचा भाग कर्मात अकर्म पाहणे. कर्म काय केलं ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं. कर्म कसं केलं ते सुद्धा उघडपणे तुम्हाला समजावून सांगितलं. हे केल्यानंतर अनेक वर्षांची असलेली जी साधना आहे ती सुद्धा भगवत प्रित्यर्थ अर्पण केली. प्रत्येक या कामांमध्ये नाथस्वामी बेकरी मठात नाथस्वामी आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात असं सगळीकडे प्रसिद्ध झालं. अनेक लोक येऊन प्रश्न विचारायला बसू लागले. नाथस्वामी काहीच करत नाहीत. नाथस्वामी फक्त स्वामींच्या आदेशाने तिथे बसतात. स्वामी जे सांगतील, जे जसं करून घेतील, कारण आपण करता नाही. अकर्म, प्रत्येक गोष्ट भगवत प्रित्यर्थ करायची म्हणून विनामूल्य आहे. यापुढे असे अनेक प्रवचनाचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. अनेक गोष्टींवर आपण चर्चा करू. तुम्हाला जर अशा काही गोष्टी, अशा काही चरित्र आहेत अनेक सद्गुरूंची,
आपल्या या नाथस्वामी भक्त परिवार युट्यूब चॅनलवर अगोदर अनेक अशा महान सद्गुरूंची चरित्र आपण प्रवचनात्मक केलेली आहेत. यापुढे सुद्धा करू. जर तुम्हाला एखाद्या सद्गुरूंबद्दल जाणून घ्यायचं असेल, जे आजच्यावर आपलं प्रवचन झालं नसेल, तर मला आवडेल. तुम्हा सर्वांना अनेक अनेक स्वामीशीर्वाद. तुमचं आयुष्य सुखमय जावो. कर्माचा सिद्धांत हा तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळा प्रत्ययास येवो. याच एका छान सुंदर विचाराबरोबर मी आपली रजा घेतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है. फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है. हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है. वह आज भी आता है, वह आज भी आता है. स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, वह आता ही आता है, वह आता ही आता है. मुस्कुराहट होती है जब कोई हिमाकत, हो जाती है मुस्कुराहट होती है जब कोई हिमाकत. छा जाती है घबराहट, वह आता ही आता है. वह आज भी आता है, वह आज भी आता है. स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर. कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला, कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला, कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई. वह आता ही आता है, वह आता ही आता है. स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी
आता है। हम सब की है वो परछाई, देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।